सर्वांना नमस्कार। बघा, परिसर संवर्धन मध्ये आम्ही बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन या विषयावर आम्ही काम करतोय। माझे मित्र घोडके साहेब आहेत फॉरेस्ट मधले आणि मी स्वतः प्राध्यापक रमेश गणपतराव चिल्लावर यशवंत महाविद्यालय नांदेड। आणि ह्या नागबर्डी या गावाच्या परिसरामध्ये आम्ही म्हणजे इथं व्हिजिट द्यायला आलो असता अनेक काही चांगल्या ज्या गोष्टी ज्या आहेत आमच्या निदर्शनास आल्या की बाबा इथं वृक्षांचं संवर्धन कशा पद्धतीने होतंय याच्याबद्दल गावकरी मंडळी आहेत ते आपल्याला थोडक्यामध्ये याच्याबद्दल माहिती सांगतील। सांगा सर, तुमचं काय परिचय, थोडंसं नाव सांगा। अपरा रघुनाथ शिंदे, माजी सरपंच। बरं, काय सांगता येईल तुम्हाला या झाडाच्या संवर्धनाबद्दल? पूर्वीपासून बघा, आमच्या वडिलांच्या अगोदरपासून हे वृक्ष तोडत नाहीत, जाळत नाहीत, शस्त्र लावित नाहीत। आम्ही एक साधारण शेतकरी आहे। बरं बरं, जवळपास मला वाटते 5 पिढ्या तुमच्या गेल्या असतील गावामध्ये, तुम्हाला माहिती असलं? 5 पिढ्या नाही, हे पूर्वीपासून आता ते पिढ्या परंपरेनुसार पिढ्या चालत आलेला आहे। आणि या पद्धतीने या गावामध्ये तुमच्या म्हणण्यानुसार की बाबा इथं लिंब या जातीचीच झाडं जी आहेत ही प्रचंड प्रमाणामध्ये गावच्या परिसरामध्ये असेल किंवा शेतीचा परिसर असेल त्या सगळ्या परिसरामध्ये तुम्ही याला या पद्धतीने याला प्रोटेक्शन म्हणा किंवा याला संवर्धन म्हणा हे करण्याचं गावकरी मंडळी हे सातत्याने प्रयत्नशील आहेत। बघा मित्र, आपण पाहतो या याच्यामध्ये की बाबा हे जे वृक्ष जे आहे वाळून जवळपास मला वाटते 5 वर्ष तरी कमीत कमी झाले असतील, पण 5 वर्षापासून 5 वर्षापेक्षा याचा जास्त कालावधी गेला असेल कदाचित, परंतु हे वृक्ष वाळल्यानंतर देखील सुद्धा हे जशाच तसं उभा आहे। आणि इट नॉट ओनली प्रोव्हाइड द शेल्टर टू द ॲन्ड्स ऑल्सो ॲज वेल एज डिफरंट टाईप्स ऑफ द बर्ड्स। सगळ्या प्रकारच्या पशु पक्षी जे आहेत यांनाही या वृक्षांचा वाळून गेल्यानंतर पण आधार आहे। आणि आपण पाहतो की बाबा याच्यावर वेगळ्या प्रकारचे जे ॲन्ड्स आहेत, मुंग्या, त्या पण याच्यावरती आपल्याला सहजपणे इथं आढळून आलेले दिसतात। अशा पद्धतीनं संवर्धनासाठी एक आयडियल गाव म्हणता येईल आपल्याला की बाबा ज्याला काळाची ज्याची गरज आहे। तर हे यांचं नागबर्डी गाव आणि गावचा परिसर, गावातले शेतकरी हे सातत्याने अहोरात्र या वृक्षांच्या संवर्धनामध्ये आणि याचबरोबर सर्पमित्र म्हणून पण ते कार्यरत आहेत आणि ह्या वृक्षांच्या संवर्धनामध्ये पण ते अहोरात्र मग्न असलेली आपल्याला दिसतात। तुम्हाला आणखी काय सांगता येईल का? काय माझं म्हणणं असं आहे की सर, मी एक महत्त्वाची गोष्ट म्हणतो, आणि हे झाड जे आहे कमीत कमी 12 ते 15 वर्षापासून वाढलेलं आम्ही पाहतो। आणि जे बुडापासून जे शेंड्यापर्यंत जे काय फांदे वाढलेले आहेत, तर आतापर्यंत आमच्या गावातील मायमाऊली देखील त्याला हात लावत नाहीत किंवा जाळत नाहीत। इतर कोणतीही वस्तू आम्ही लाकडासाठी आम्ही वापर करतो, परंतु अशा ह्या वस्तू ज्या आहेत लिंबाची जे आमच्या माया बहिणी देखील जाळत नाहीत। एखादी जरी काडी गेली चुलीमध्ये तर तेव्हाच या आमच्या लिंबाच्या झाडाचा उदासारखा वास येतो, ही महत्त्वाची गोष्ट आहे। आणि ताबडतोब आमच्या मायमाऊल्या काय करतात की बाबा लिंबाची काडी जरी गेली तरी ते सुगंध आल्यामुळं ते ताबडतोब बाहेर काढून टाकतात। हे वैशिष्ट्य आमच्या गावामध्ये एक इतिहास आम्ही राखून ठेवलेला आहे या गावचा। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। धन्यवाद।